लाडबागे वारसा हक्क समितीच्या शिफारशी आणि महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयांना केराची टोपली दाखवणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आज 22 जूनपासून मनपाच्या दारातच सफाई कामगारांचे वारस आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयान्वये पदनाम कोणतेही असले तरीही कर्मचाऱ्याने घाणीशी संबंधित काम केले असल्यास त्याला सफाई कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ देण्यात यावे असे स्पष्ट केले आहे। मात्र चंद्रपूर मनपा प्रशासनाने 12 ऑगस्ट 1975 ते 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत मनपा कार्यालयात अर्ज दाखल न झाल्याने तुम्हाला मनपा सेवेत सामावून घेता येणार नाही असे कारण पुढे करत शेकडो वारसांना थेट नोटीस बजावून नोकरी नाकारली आहे। हा थेट शासन आणि उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचा संतप्त आरोप वारसांनी केला आहे। महानगरपालिकाद्वारे वारसांना देण्यात आलेले जाचक आणि बेकायदेशीर नोटीस तात्काळ रद्द करा। ज्या वारसांचे वय 45 वर्ष होण्यास काही कालावधी बाकी आहे त्यांना आमरण उपोषण दरम्यान नियुक्तीपत्रे द्यावेत। वारसांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार वारसांची इच्छा असल्यास प्राधान्याने वर्ग 3 मध्ये लाडबागे समितीच्या शिफारशी आणि शासन निर्णयानुसार तात्काळ नियुक्ती द्यावी। सफाई कामगार यांच्या वारसांच्या नियुक्ती प्रकरणात जाणून बुजून अडथळा अथवा भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तात्काळ निलंबित करावे। सफाई कामगार वारसांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने न्याय देण्यासाठी एक विशेष समितीची स्थापना करण्यात यावी इत्यादी मागण्यांना घेऊन हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे। कर्मचाऱ्यांचे वारस व कर्मचारी चंद्रपूर सफाई कुली आणि सफाई रेजा आणि सफाई कामगार यांच्या सफाई लाडबागे समिती आहे त्या समितीनुसार वारसा हक्क नियुक्तीकरिता शासन निर्णयात तरतूद असताना सुद्धा जे बेकायदेशीर नोटीस चंद्रपूर शहर महानगरपालिकेने जे दिले आहे की 12/8/1975 ते 23/2/2023 या कालावधीत अर्ज दाखल केला नाही म्हणून मनपा प्रशासनात तुम्हाला सामावून घेता नाही असे बेकायदेशीर नोटीस देऊन वारसांचा आर्थिक भंग आणि संवैधानिक हक्क भंग केलेला आहे। त्या कारणास्तव आम्ही आज 22 जून 2026 पासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमच्यासोबत जे सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा उपोषणाला बसलेले आहे जे पूर्वी जे सफाईचे कामं केले आहे घाणीशी कामं केले आहे विच्छेदन कामं केले आहे त्यांना वारसा हक्क नोकरीकरिता शासन निर्णयात तरतूद आहे। 24 फेब्रुवारी 2023 आणि 13 ऑक्टोबर 2024 आणि 28 जानेवारी 2025 असे शासन निर्णयात अस्तित्वात असताना सुद्धा महानगरपालिकेने 5 डिसेंबर 2024ला जाहिरात दिली होती आणि परत पुन्हा प्रत्येक झोनमध्ये सूचनासुद्धा लावल्या होत्या की अर्ज करण्यात यावे म्हणून आणि त्या अनुषंगाने सर्व वारसांनी अर्ज केले परंतु महानगरपालिकेने बेकायदेशीर नोटीस देऊन अर्ज दाखल केले नाही। या दृष्टीकोन मनपा सेवेत सामावून घेत आहेत अशी बेकायदेशीर नोटीस देऊन आम्हा वारसांना उपासमारीची वेळ आणलेली आहे। नियुक्ती प्रकरण आमचे रखडलेले आहे म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही आज 22 जून 2026 पासून आम्ही उपोषणाला बसलो आहोत। जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही या उपोषण मागे हटणार नाही।